मान्सूनचा प्रवास नेमका रखडलाय तरी कुठे? महाराष्ट्र व्यापायला मान्सूनला आणखीन किती वेळ लागणार? ऐन पावसाळ्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा का देण्यात आलाय? सगळं जाणून घेऊ. दक्षिण मध्य महाराष्ट्रात एंट्री केल्यानंतर मान्सूनचा प्रवास खोळंबलाय. मुंबईसोबतच उर्वरित महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होईल याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. पुढचे काही दिवस हवामानात मोठे बदल दिसणार असून एकीकडे उन्हाचा पारा चढलेला दिसेल तर दुसरीकडे वादळी पावसाची सुद्धा हजेरी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या अवतीभोवती ढगांची निर्मिती न होणं, उत्तरेकडून येणारे वारे मान्सूनच्या वाऱ्यांना रोखणं हे मान्सून रखडण्याचं कारण असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. एल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या गरम त्याचबरोबर कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली जातीये. मान्सून सध्या रत्नागिरीमध्येच रेंगाळत आहे. या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट 20 जूनची वाट पाहावी लागणार आहे. सध्या मान्सूननं दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापला असून पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचा उर्वरित भाग त्याचबरोबर ओडिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मान्सून अख्खा महाराष्ट्र व्यापायला 20 जूनची प्रतीक्षा आता पाहावी लागणार आहे, कारण कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवास रखडला जातोय. आता पुढचे काही दिवस महाराष्ट्रात कसं हवामान असेल ते सुद्धा जाणून घेऊ. पुढचे काही दिवस महाराष्ट्रात कुठे वादळी पाऊस असेल तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा पाहायला मिळणार आहे. ऐन पावसाळ्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय. 14 तारखेला अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या भागांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे. 40शी पार उन्हाचा पारा या भागांमध्ये पाहायला मिळेल. अकोला, वाशिम त्याचबरोबर वर्धा या भागांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट असेल. विदर्भातील अन्य जिल्हे म्हणजेच नागपूर, चंद्रपूर, वर्धा, हिंगोली, गडचिरोली या भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक, संभाजीनगर, जालना, बुलढाणा या भागांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट असेल. पालघर, ठाणे, रायगडला सुद्धा हीटवेव्हचा इशारा देण्यात आलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे या भागांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 15 तारखेला सुद्धा काही भागांमध्ये हीट वेव्ह असेल तर काही भागांमध्ये वादळी पाऊस पाहायला मिळेल. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागांमध्ये हीट वेव्हचा इशारा आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्हे, विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा 15 तारखेला आहे. 16 तारखेला विदर्भातील सगळेच जिल्हे त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगडला हीट वेव्हचा इशारा देण्यात आलाय. 17 तारखेला मात्र मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच्यामुळे मान्सून पूर्व सरी का होईना पण पावसाचं आगमन 17 तारखेला तरी मुंबईत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. पुढच्या काही दिवसाचा हवामानाचा हा अंदाज होता. कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मान्सून अख्खा महाराष्ट्र व्यापायला आता आणखीन काही दिवस वाट पाहायला लागणार आहे हे मात्र नक्की आहे. तुमच्या भागात कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.